हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि मी आता हा ब्लॉग स्टार्ट करते आहे कॉलेजहून आल्यावरती. कॉलेजहून आली आता थोडा वेळ मी झोप घेतली, आराम केला आणि आता ऑलमोस्ट टाईम झाला आहे 6:15. येस. आणि आमचा रँडम प्लॅन बनला आहे कोकणे चौकात शॉपिंगला जायचं. म्हणजे असं काही फिक्स नव्हतं, पण काल चहा पिता पिता आम्हाला असा नेक विचार आला की थोडंसं शॉपिंग करून यावं, कारण साक्षीचा बड्डे, त्याच्यासाठी तिला आउटफिट घ्यायचा आहे. आणि मग मी काय असंच म्हटलं चला, बोर होतं आहे रूमवर बसून तरी काय करणार, मग टाईमपाससाठी मी पण सोबत जाते तिच्या. तर आता ऑलरेडी खूप वेळ झाला, तिने मला 6:15चा टाईम दिलेला ऑलरेडी. तर मी आता आवरायला घेते आणि मग पुढचा ब्लॉग तुम्हाला मी दाखवल पूर्ण याच्यामध्ये. बघूया. A few moments later. मला कळत नाही आहे मी टी शर्ट चेंज करू की नको. तसं हे टी शर्ट चांगलंच आहे, पण ठीक आहे, चेंज करते. Meanwhile. ओके. तुम्हाला माहिती आहे मी खूप जास्त आळशी आहे, त्याच्यामुळे मी हे माझा जो टी शर्ट चेंज करायचा प्लॅन तो ड्रॉप केला आणि मी आता फक्त खाली जीन्स घातली आहे. दिसत नाही आहे. येस, फक्त खाली जीन्स घातली आहे बस. थंडी वाटली तर मी जॅकेट पण सोबत ठेवेल. आता आवरायला घेते पटपट आणि खाली ऑलरेडी थांबलं असं वाटतं मला, त्यांचं कधी पण कॉल येऊ शकतो, जेव्हा पटपट आवरूया आता. A few moments later. ओके. तर गाईज मी झाली आहे रेडी पूर्ण, आता आवरून बिरून झाले माझं. आता बघू खायचे आवरलेत का. आणि मला असं वाटतं की मी हे जॅकेट घालेल, कारण थंडी खूप जास्त पडली आहे बाहेर. त्या थंडीच्या हिशोबाने तर मग हे जॅकेट आपण कॅरी करू शकतो. कॅरी नाही करणार, डायरेक्ट घालून निघेल. तर म्हणजे कसं थंडी पण नाही वाजणार आणि थोडंसं हे पण होईल. येस. तर काही असं दिसतंय. जलवा आहे हमारा. आपण 5 मिनिटात हा आउटफिट तयार केला. वा, नाईस. पण एक प्रॉब्लेम आहे, मला असं वाटतं मी माझे जे हे झिपरे आहेत त्या बांधायला पाहिजेत केस. मेन गोष्ट राहिली चष्मा. झालंय माझं आवरून झटपट पटपट सगळं. आता मी आणि माझा राडा, जर मी असं हे सगळं असंच टाकून जाणार आता, कारण मला आत्ता नाही आवडणार, आलंच आवरल. आता बघूया, जर खालच्यांचं आवरलं असेल तर लगेच निघू. मी एकदा त्यांना कॉल करते की त्यांचं आवरलं असेल तर मे बी खाली येतील आता. आणि जायच्या आधी एकदा चहा तर प्यावंच लागणार, ऑब्व्हियसली ते मॅन्डेटरी, चहा पिऊन जाणं, नाहीतर मग डोकं कसं चालणार ना शॉपिंगला. बघू. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सोके सोके. काहीच माझं झालंय आवरून, पण यांचं आवरलं नाही अजून. बघूया खाली जाऊन काय करतात ते इतक्या वेळ हे लोक. 10 मिनिटं झाले. मी रूममध्ये बसून पण बोर झाले, मग त्याच्यापेक्षा मला की खाली चक्कर तरी मारून की काय चालेल का बघून. गाईज मी वेट करते अजून यांचा आला नाही इथे. आणि फायनली आत्ता आलेत हे लोक. 10-15 मिनिटांनी टोटल. 2000 years later. कसं वाटतं अर्धा तासाने येऊन वापस चालली ती. अख्ख्या 1 तासाने सगळे इथे जमा झालोत आम्ही आणि वापस निघालोत. आणि चहा पिऊन निघणार, कारण चहा मॅन्डेटरी आहे. Meanwhile. गाईस फायनली पोहोचतो आम्ही इथे आणि चालू आहे, सगळे चालले आहेत पुढं पुढं. हा, नंतर कॅमेरा
गाईज जाम गर्दी आहे जाम. मे बी सॅटर्डेमुळे वीकेंड त्याच्यामुळे. आणि आम्ही ते काही नाही साक्षीचा वेट करत थांबलो. आणि ह्या मॅडमने इथलेच ड्रेस बघितले फक्त आतापर्यंत. ते घेऊन दे ना फुल मस्त घेऊन दे हे करायचं होतं. गाईड चालूच आहे शॉपिंग अजून गर्दी बराच आहे आणि रस्त्यानी ट्रॅफिक पण खूप आहे साईडला. A few moments later. बघतोय अजून काही घेतलं नाहीये. पहिलं तर अजून काही खातं खोललं नाहीये कोणाचं. अजून चालूच आहे घेणं. आणि मी इकडे पुढे फिरली आणि मला तर काही घ्यायचं नाही असं पण स्टील मी बघतीच आहे. ह्या दोघी पोरी वापस मागच थांबल्यात काहीतरी बघत. मी पुढे निघून आली आहे. त्यांचं वापस तिथंच काहीतरी चाललंय फुगेवाल्याजवळ. काही सुंदर सुंदर इयरिंग्स चाललंय ते ज्वेलरी शॉपिंग. काही घेतलं नाही आम्ही वापस निघालो पुढं. खूप वेळ त्याने असं फिरतच जातो नुसतं. बस एका लेनमध्ये शिरायला चाललो कारण शॉपिंग इज मस्ट. जायचं आहे आम्हाला वापस पुढे. हे वाला छान आहे. गाईज यांचं कुर्ती शॉपिंग चालू आहे. गाईज फायनली बोनी नुसत्या कुर्त्या घेऊन वापस जाणार आम्ही. ह्या 2 घेतल्या तुम्हाला दाखवल्यानंतर. गाईज मी इथं साईडला येऊन वापस ब्लॉगिंग करते थोडी. आणि आमची बोनी झाली आहे फायनली. एक कुर्ता घेतला आहे जे की बिलकुलच गरज नव्हती तरी पण पैसे बर्बाद केलेत. त्याचं आता मला नंतर थोड्या वेळ आता नाही पण थोड्या वेळाने गिल्ट होईल. पण ते युजलेस गिल्ट होऊन पैसे गेले त्यात एकदाचे. आणि ह्या पोरी काय करत दाखवते तुम्हाला मी. गाईज इकडे पूर्ण असं खायचं सेंटर आहे. हे बघून मला खूप जास्त भूक लागली आता. पण यांचे शॉपिंग स्टील चालूच आहे. त्या दुकानात ते साक्षी ते चप्पल पाहतात. आणि इकडं डोसाचा मस्त वास येतोय पण काही करू नाही शकत आत्ताच कारण अजून शॉपिंग बाकी आहे. काही शॉपिंग बघा शॉपिंग. काही डोसा काय खाणार. खायचे का आपण मग 1 प्लेट घ्यायचं का वापस एकदा कपड्याच्या लेनमध्येच. गाईज लबुबू भूक लागली आता. आपल्याचं 1 प्लेट घेणार. लुक ॲट द शॉपिंग. वा दीदी. म्हणजे काही पण करू शकतो. आले मी घेऊन. काहीच आलेत आमच्याकडे हप्पे पडलं सॉरी. आणि खरंच खूप जास्त भूक लागली शॉपिंग करून बस ठेवून नाही येड्या. ते वाले सापडत दुसरे मुखात होते ना. Meanwhile. आपले खाऊन आमचं पोट नाही भरलं. आम्ही आता बर्गर खायला चाललो वापस. खरंच बर्गर सगळ्यांना खूप आवडतो आणि ऑलरेडी बर्गरचा प्लॅन होता पण तो होणार आहे आता त्याच्यामुळे बर्गर खाणार आहे. पुढे इथे बर्गर खूप जास्त चांगला भेटतो. हा बर्गर कॅफे जो इथे दिसतो तुम्हाला तिथला बर्गर आम्ही दरवेळेस खातो. हा फेमस पण खूप जास्त आणि टेस्टी पण खूप आहे इथला बर्गर इथेवाला. हा येस हे आमचा पसारा आमचाच एवढा जो टेबलवरती येतो. खिशात नाही दमडी. पैसा नाही आमच्याकडे बघा. पैसा नाही तरी पण एवढा पसारा आहे. निम्म सगळं सांगितलं का काही. हा ते तिचं नाहीये सामान. काहीच नाहीये ते यातलं. माझं बर्थडे असलं तरी पण यांनी खूप जास्त शॉपिंग केली. आम्ही आमचं बेसिक घेतलंय. साक्षीचा 1 पीस 4 बॅग. साक्षीचा 1 बॅग आमची दोघींची मिळून 1 बॅग आहे.
Guys, असणारच obvious. बड्डे गर्ल आहे बड्डे गर्ल. Birthday girl. ग्लो बघा ग्लो शानवरती. गाईस बर्गर इज हिअर. आणि भुका पण आहेत बऱ्यापैकी. मला प्रॉब्लेम आहे खायचं नाही मला. घे बाईट. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. काही नुसतं बर्गरने पोट नाही पडणार आमचं कधीच. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. काही सिद्धी सेम दिसते ती करली केस पण करली त्याचे. झाले आमचं खाऊन पिऊन सगळं. आता ऑलमोस्ट 10 वाजले. टाईम झाला हॉस्टेलला जायचं वापस. आता उबर बुक करून जाऊया. आता दोघे येतात मागं आणि माझी कॉफी संपतच नाही की माझी. सिद्धी बिल करून येते आता आणि सगळ्या बॅग्स त्यांच्याकडे, माझ्याकडे काहीच नाही आहे. झाले आमचं खाऊन. सिद्धी वापस जाते कॅफेमध्ये कारण तिला तिचं वाटतं लिंबा मारवला आणि जो की माझ्याकडे लय मारणार ती मला. नाही सापडला. आली वापस. नाही आहे जर मला माहिती होतं बेलशरम हॅलो. हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. जपून ठेव आता पार्कच्या ऑटोमध्ये. आला आमचा ऑटो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? येस. हा. 1,000 years later. काहीच आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आहे. आम्ही आलो, तुम्ही फ्रेश तिथे झाले, खूप लेट झाला आहे आणि खूप थकली पण आहे. जी शॉपिंग केली तुम्हाला उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये मी. तर आजच्यासाठी एवढंच होतं कारण शॉपिंग करताना फिरलो तर जाम थकलो तिथं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड करते. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.